नमस्कार, मी चैतन्य मोहरीर, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, वेस्ट इंडिया रिजनल काउन्सिलचा सेक्रेटरी आहे. उद्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाने ग्लोबल कॅपेबिलिटी कॉन्क्लेव्ह असं एक समिट ऑर्गनाईज केलं आहे, ज्याच्यामध्ये GCCs जे आहेत महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली पुण्यात आणि मुंबईत जे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आहेत त्यांचे हेड, HR हेड आणि फायनान्स हेड किंवा त्यांचे सगळे हेड जे आहेत त्यांना आपण एकत्रित करतोय. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर फायनान्स, HR हेड्स यांचं पण आपण एकत्रीकरण करतोय. हे उद्या संध्याकाळी 4 ते 8 असा हा प्रोग्राम हॉटेल विवांता हिंजवडीमध्ये आहे, जिथे आपण इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाबद्दलची त्यांना माहिती आणि कॉस्ट अकाउंटंट्सच्या स्किल्स आणि त्यांची अवेलेबिलिटी प्लस जे काही कॉस्ट अकाउंटंट त्यांना जर असं काही वाटत असेल की कॉस्ट अकाउंटंट आर व्हेरी मच रिक्वायर्ड, एखाद्या स्किलमध्ये त्यांना जास्त गरज आहे, सो ती स्किल अपग्रेडेशनसाठी पण आम्ही प्रयत्न करू. सो असं एक समिट आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 150 ते 200 प्रोफेशनल्स जे आहेत ते येणं अपेक्षित आहे. जसं IT इंडस्ट्रीचा ग्रोथ झाला आपला 2000 सालापासून, सो नेक्स्ट इंडस्ट्री इज ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स. सो ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स जे आहेत हे R&D, फायनान्स किंवा अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सेटअप होऊ शकतात आणि ज्याचा रोल आहे की सेंट्रलाइज प्रोसेसिंग सगळी जी भारतातून होणार आहे. सो वेगवेगळ्या कंपन्यांची आपण एका लेमन बॅसेट म्हटलं तर बॅक ऑफिसेस किंवा सेंट्रलाइज शेअर्ड सर्व्हिसेस जे आहेत ते ऑपरेट होणार आहे. सो तिथे डेफिनेटली फायनान्स प्रोफेशनलची आणि कॉस्ट अकाउंटंटची ही गरज आहे, कारण की कॉस्ट अकाउंटंट हा फक्त लेजर्स किंवा डेबिट क्रेडिट एंट्री बघत नाही, तो सो प्रोडक्शनची पूर्ण प्रोसेस बघतो आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये तो एक्सपर्ट असतो. सो कॉस्ट अकाउंटंटला तिथे बऱ्यापैकी स्कोप आहे असं आमच्या संस्थेचं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठीच हा आपण सगळ्यात पहिला जो इव्हेंट आहे तो पुण्यात ऑर्गनाईज करतोय. त्याच्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये बेंगळुरू असेल, हैदराबाद असेल, दिल्ली असेल, इथे पण ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे समिट आपण ऑर्गनाईज करणार आहोत. Good morning. I am Vinay Ranjan, Council Member, the Institute of Cost Accountants of India. Today, I am in Pune to see the program that we scheduled for tomorrow, that is on 30th January at Taj Vivanta, Hinjwadi, Pune. The program theme is Rise India Leadership Summit with a strategic vision on GCCs, where CFOs of various companies and HR heads of various organizations will be attending the program and understanding what are all the key skills that CMS are offering to the industry, and we also discuss what are all the challenges to make India a Vikasit Bharat by the year 2047, and role of CMS in the journey of Vikasit Bharat also will be discussed tomorrow, and request you all to please join us. Thank you.